हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. टॉपिकचं नाव आहे आपलं डेफिनाइट इंटिग्रेशन. क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1:2 1/3x - 2 dx. अप्पर लिमिट दिलं आहे 2 आणि लोअर लिमिट दिलं आहे 1. हे आपलं झालं लोअर लिमिट आणि हे आपलं झालं अप्पर लिमिट. डेफिनाइट इंटिग्रेशनचा क्वेश्चन बघतोय, याच्यामध्ये दोन लिमिट दिलेले असतात, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आता गिवन लेट आय इक्वल्स टू ॲज्युम करून घ्यायचं, आपली फर्स्ट स्टेप असते. त्यानंतर आता आपल्याला फंक्शन बघायचं, आपण फंक्शन कोणतं दिलं आहे किंवा कोणत्या टाईपमध्ये दिलं आहे, जेणेकरून आपण इंटिग्रेशनचा कोणता फॉर्म्युला वापरू शकतो आणि त्याचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. तर आता मला 1/x फॉर्ममध्ये दिसतं आहे फंक्शन, मग मी लॉग एक्सचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरू शकतो. 1/xचं इंटिग्रेशन येतं log x dx. मग आता इथं 1/x फॉर्मॅटमध्ये आहे, तर मी फॉर्म्युला वापरला इंटिग्रेशन ऑफ 1/x. त्याचं इंटिग्रेशन येतं log x. मग आता log x इथं मी इंटिग्रेशन लिहिलं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा टर्म आहे इथं 1/x नाही तर 3x - 2 आहे. मग ती काय झाली, एक्स्ट्रा टर्मचं आपण खाली काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो. कंपोजिट फंक्शन आलं आहे तर आपण एक्स्ट्रा टर्मचं खाली काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं डायरेक्टली. कंपोजिट फंक्शनचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात. त्यानंतर हे जे लिमिट्स आहे इंटिग्रेशन साईनचे इथे, ते आपण राईट साईडला ब्रॅकेट करून राईट साईडला लिहितो. इंटिग्रेशन घेतलं आहे, मग इंटिग्रेशन साईन आता इथे निघून गेलं. या स्टेपला कुठे इंटिग्रेशन साईन दिलेलं नाही आहे. फॉर्म्युला वापरल्यानंतर आपण इंटिग्रेशन साईन निघून जातो. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला इथे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे, डिनॉमिनेटरचं काय केलं आहे, डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. नेक्स्ट स्टेपला 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0, मग फक्त 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 आलं आहे. त्यानंतर ह्या स्टेपला नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं आहे, लिमिट ॲप्लाय केलं आहे. आपला फॉर्म्युला काय असतो माहिती आहे आपल्याला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला वापरून मी आता इथे या स्टेपला सॉल्व केलं आहे. म्हणजेच एकदा एक्सच्या जागी काय टाकणार, अप्पर लिमिट काय आपलं इथं 2 आणि नंतर एक्सच्या जागी एकदा काय टाकणार 1. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो आहे मी इथं. मग आता बघा, प्रत्येक एक्स आपण रिप्लेस केला आहे. इथं log 3x, इथं बघा log 3x, एक्सच्या जागी 2 आला आहे. त्यानंतर परत एक्सच्या जागी इथं 1 टाकलं आहे आणि हा 1/3 काय केला आहे, बाहेर काढून घेतला आहे. इथं एक मिस्टेक झाली, इथं हा लॉग नाही आहे, एकच लॉग आहे. ओके, एकच लॉग कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर हे सॉल्व केलं, इथं काय येईल, 3 × 2 6, 6 - 2 4 आणि इथं 3 - 2 1. log 4 मायनस log 1. मग लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, log a मायनस log b काय होतं, log a/b. इथं देखील हा लॉग कन्सिडर नाही करायचा आहे, डबल लॉग झाला आहे प्रिंटिंग मिस्टेकने, इथं हा लॉग नाही. मग log a मायनस log b काय होतं, log a/b. मग इथं मी लिहिलं log a/b आणि हा 1/3 ॲज इट इज. त्यानंतर log 4/1 काय होतं, log 4 आणि हा 1/3 ॲज इट इज. मग आपलं फायनल आन्सर काय, 1/3 log 4. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.